चला विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता। बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच व्हॉट्सअप आणि फेसबुकवर यूट्यूब आणि फेसबुकवरती उपलब्ध आहे। ते पब्लिकली डाटा ठेवण्यात आला आहे, तो तुम्ही कधीही पाहू शकता, कितीही वेळा पाहू शकता। प्रत्येक घटकावरती प्रत्येक धड्यावरती 1 2 3 नव्हे तर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला त्याचा निकाल लगेच पाहता येणार आहे, परंतु आपले पालक, नातेवाईक, शिक्षक हेही आपला निकाल पाहणार आहेत। महाराष्ट्रातील किंवा देशातील कोणीही आपला निकाल पाहू शकतं। तो डाटा पण पब्लिकली ठेवण्यात आला आहे, त्यामुळे आपला विद्यार्थी प्रगती किती करतो याचा तुम्हाला अभ्यास करता येईल। त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे, त्याच्या प्रिंट करूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता। त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत। 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून आपल्याला लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन मिळेल। ज्या ज्या विद्यार्थ्यांना 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून त्यांना लाईव्ह तासिकाचा आनंद घेता येईल। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो। व्हॉट्सअपवरचे मेसेज कधीही डिलीट होऊ शकतात। टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरील मेसेज डिलीट होत नाहीत। तुम्हाला ते तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक, सर्व पीडीएफ, सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहे, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आमच्या मुलांसाठी, त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। आम्ही आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत। तरी महाराष्ट्रातील 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा विषयाची लाईव्ह तासिका घेणार आहोत। नवोदयसाठी 3 विषय असतात, मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता, गणित आणि इंग्रजी, गणित आणि भाषा। त्यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो अभ्यासासाठी, आणि ते केलंच पाहिजे, त्यातूनच आपण अभ्यास करतो। परंतु आम्हाला असं जाणवलं की पहा, आपल्याला भाषा विषयासाठी केवळ 50 ते 60 उतारे त्या पुस्तकामध्ये छापलेले असतात। तेवढ्या 50 ते 60 उतार्यांचा सराव आपल्याला भाषा विषयाचा परीक्षेमध्ये पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही। त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 200+ पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आणि 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ घ्या आणि आपल्या मित्रांनाही या गोष्टी सांगा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा होईल। पहा, मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 164 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 164 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा। पहा, भाषा विषयासाठी आपल्याला 4 उतारे येणार आहेत। प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न, म्हणजे एकूण 20 प्रश्न येणार आहेत आणि 20 प्रश्न हे आपल्याला 25 गुणासाठी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नवोदयसाठी प्रश्नाचा क्रमांक असणारे 61 ते 80। पहा, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 164 घेऊन आलो आहे। उतारा सोपा आणि त्यावरील प्रश्नही त्यावरून सोपे। चला, उतारा काळजीपूर्वक वाचा, वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा।
श्रीजा खळे अभिनंदन, श्रेया चौरे अभिनंदन, प्रदीप सोनक अभिनंदन, तनुष्का खटके अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, खूप छान, तुमची वाचण्याची गती खूप छान. उतारा खूप मोठा होता तरी तुमचा वाचून झाला. अक्षता सानप अभिनंदन, आदित्य सानप अभिनंदन, यशस्वी भवर अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तरा वाचतो, काळजीपूर्वक ऐका. पहा, आपल्या भारतामध्ये निंब नावाचा, म्हणजे लिंब म्हणतो आपण, लिंब किंवा निंब, निंब नावाच्या वनस्पतीचा किती उपयोग आहे, ते किती गुणकारी आहे, ते किती औषधी आहे, त्याचे कोणत्या कोणत्या अवयवाचा काय काय उपयोग होतो, म्हणजे पाने, फुले, फळे किंवा साली. पहा, बरेच विद्यार्थी या लिंबाचा उपयोगही करतात, बरेचसे जुने लोक या लिंबाचा उपयोगही करतात. हा विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 164 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उतारावरही एकही प्रश्न आपला चुकणार नाही. उतारा क्रमांक 164. निंब भारतात स्वतंत्र पाहावयास मिळतो. संपूर्ण वृक्ष म्हणजे साल, पान आणि फुले आणि पुष्कळ औषधी मूल्य असते, कारण या प्रत्येकाची विविध रोग बरे करण्यास मदत होते. ताजी पाने रस काढून उपयोगात आणता येतात. पानाचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो. जखमांच्या बाबतीत थोडीशी पाने पाण्यात उकळता येतात आणि नंतर ते पाणी सुहास्य प्रमाणाचे झाल्यावर जखमा धुण्यासाठी वापरता येते. लिंबाच्या तेलाचे 2 थेंब जखमेवर लावल्यास उपयोगी ठरतात. रोग प्रवाहामुळे उठणाऱ्या पुरळाच्या बाबतीत खोजपासून मुक्ती मिळवण्यासाठी लिंब मदत करते. लिंबाच्या बियांचा लगदा डोक्याला लावून 10 मिनिटांनी धुवून टाकावा, त्यामुळे डोक्यातील कोंडा होणे व डोक्यात फोडी उठणे हे नष्ट होण्यास मदत होते आणि केस गळण्यासही प्रतिबंध होतो. लिंब हा कावळीमध्ये फार उपयोगी आहे. त्याचा रस मधातून देता येतो. कोरड्या पायावर भेगा पडल्यास लिंबाच्या पाण्यात ते बुडून ठेवता येतात. लिंबाच्या पानाचे चूर्ण धान्यात किंवा डाळीत सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. नवीन वर्ष दिनाला आरोग्य आणि दीर्घायुष्य याचे प्रतीक म्हणून लिंबाचे विशेष महत्व आहे. पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा आपण लिंबाचा तुरा आणि गुळ एकत्र करून गुढीपाडव्याला नैवेद्य करतो. लिंब या वनस्पतीचे किती उपयोग आहेत याबद्दल हा उतारा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यातील प्रश्न चला तुमच्यासाठी पहिला प्रश्न पहिला. धान्य आणि डाळी यांना लिंबाचा टिंब लाभ होतो. पहा, आपल्या घरामध्ये धान्य आणि डाळी खराब होऊ नये म्हणून आपण त्याच्यात लिंबाचा काय टाकतो. पहा, तुम्हाला माहित असेल, तुमच्या आई वडिलांना पण विचारा. प्रश्न पहिला, धान्य आणि डाळी यांना लिंबाचा टिंब लाभ होतो. पर्यायी बियांपासून, पर्यायी रसापासून, पर्यायी वाळलेल्या पानापासून आणि पर्यायी सालीपासून. पहा, योग्य उत्तर टाईप करा. लिंबाचा कोणता अवयव किंवा कोणता भाग आपण धान्य टिकवण्यासाठी वापरतो? चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पहिला, त्याचं पर्याय ए बियांपासून, पर्याय बी रसापासून, पर्याय सी वाळलेल्या पानापासून आणि पर्याय डी सालीपासून. पहा, ज्वारी, बाजरी, गहू किंवा डाळी यामध्ये आपण लिंबाचे कोणता अवयव टाकून ठेवतो जेणेकरून आपलं धान्य खराब होत नाही? योग्य उत्तर टाईप करा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर. श्रेया म्हणते झाडाच्या पानं, वाळलेल्या पानापासून. चला, होमेर वाचलंय, तुझं अभिनंदन. डबल टाकू नको, एकदा टाकलं होतंस, एकदाच टाकायचं आपल्या नावाचं.
क्षितिजा खाडे बी उत्तर मध्ये रसापासून आपण धान्य आणि डाळीचा बचाव करू शकतो किंवा धान्य आणि डाळींना लिंबाच्या रसाचा लाभ होतो. क्षितिजा, आपण लिंबाच्या पानाचा रस किंवा बियांचा रस डाळींना चोळत नाही किंवा धान्याला चोळत नाहीत. नंदन पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर देतोय. अभिनंदन नंदन, खूप छान, अगदी योग्य उत्तर. प्रदीप सानप सी उत्तर. यशस्वी भवर सी उत्तर. वाळलेल्या पानापासून आपण डाळी आणि धान्यांचा बचाव करू शकतो असं त्यांचं म्हणणं. आदित्य, व्ही नाही दाबायचं, व्हीच्या शेजारी सी होतं, कीबोर्ड वरती बारीक बघ. क्षितिजा खाडे सी उत्तर. चला सर्वांनी प्रश्नाचं उत्तर टाका. खूप छान. पहा, अगदी पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आदित्य सानप सी उत्तर. खालून पहिली आणि दुसरी ओळ म्हणते यशस्वी. वाचा पाहू, खालून पहिली आणि दुसरी ओळ. धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. पहा, लिंबाच्या पानाचे चूर्ण धान्य आणि डाळी वापरण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. अभिनंदन यशस्वी, अगदी योग्य उत्तर. मी तुम्हाला सांगितलं होतं, पहा, रिक्त जागा टिंब असेल तर ती ओळ उत्तरामध्ये आपल्याला जशास तशी सापडते आणि यशस्वीने एकदम ॲक्युरेट ओळ ओळखली. खूप छान, अभिनंदन यशस्वी तुझं. अक्षरा सानप सी उत्तर. श्रेया तनुष्का खडके सी उत्तर. अनुष्का थोरवे सी उत्तर. खूप छान मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे. सहन करणे या शब्दापासून विशेषण बनलेले आहे. पर्याय ए सुसह्य, पर्याय बी सहन करिता करीत आणि पर्याय सी सहन करणे आणि पर्याय डी सुसह्य. सुसह्यता आणि सुसह्य या दोन्ही मध्ये फरक आहे. पहा, ए आणि डी मध्ये फरक आहे. पहा, वाचताना सुसह्य सुसह्यता असा फरक. प्रश्न दुसरा, सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे. योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर. सुसह्य सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे. चला योग्य उत्तर. तुमच्या योग्य उत्तराची वाट पाहतो. यशस्वी भवर डी उत्तर देते. या प्रश्नाचं उत्तर पर्याय उत्तरामध्ये नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, उमेर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर तुझं सी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. नंदन डी उत्तर देत आहे, सुसह्य. श्रेया चौरे हे उत्तर देते, सुसह्यता. क्षितिजा खाडे डी उत्तर. तनुष्का खडके डी उत्तर. कृष्णा खाडे डी उत्तर. चला प्रदीप सानप डी उत्तर. चला योग्य उत्तर टाईप करा. श्रेया चौरे डी उत्तर. अभिनंदन श्रेया तुझं. अक्षता सानप बी टाकलंय. अक्षता, अगं सहन करिता बी उत्तर कसं असेल? बी आणि डी मधला फरक तुला कळाला नाही का टाईप करताना? अक्षता, अभिनंदन अक्षता, लगेच उत्तर चेंज केलं, खूप छान. आदित्य सानप, अरे तू पण बघून बी टाईप केलं का लगेच अक्षताचं? म्हणजे तू व्याकरणाचा अभ्यास केलाच नाही म्हणायचं. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, सहन करणे या शब्दापासून बनवलेले विशेषण आहे. योग्य उत्तर पर्याय डी सुसह्य. सुसह्य, सुसह्यता नाही, सुसह्य हे विशेषण आहे. उत्तरामध्ये तो शब्दही आलेला आहे, तुम्ही तो वाचला असेल. ओळ क्रमांक शोधा. ओळ क्रमांक 4 मध्ये तुम्हाला तो शब्द दिसेल. आदित्य सानप डी उत्तर. अभिनंदन तुझं. 4 नंबरच्या ओळीमध्ये त्यांनी काय म्हणलंय? पाणी सुसह्य तापवणे झाल्यावर जखम धुण्यास वापरता येते. सुसह्य म्हणजे सहन करण्या इतकं, म्हणजे आपण इतकंच पाणी गरम करतो की ते आपल्याला सहन होईल आणि त्याच्यामध्ये आपण आपली जखम टाकतो.
नाहीतर पाणी जर कडक केलं आणि आपण त्यात पाय टाकला तर जखम राहायची बाजूला, आपला पायच जळून जायचा आणि आपला पायच परत दवाखान्यात नेऊन त्याला मलम लावून नीट करायची वेळ यायची. सुसह्य म्हणजे सहन करता येत आहे. म्हणजे पहा त्यांनी काय म्हणलंय, पाणी सुसह्य तापवण्याची झाल्यावर जखम धुण्यासाठी वापरतात. म्हणजे योग्य एवढंच गरम आपल्याला सहन होईल एवढंच गरम केल्यानंतर आपण ते जखम धुण्यासाठी ते लिंबाचं टाकलेलं पाणी वापरतो. पहा सर्वांनीच डी उत्तर दिलंय. काही जणांनी ए दिलं होतं, काहींनी डी दिलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं ए आणि डी मध्ये थोडासा फरक आहे, शब्दाच्या अक्षराचा फरक होता आणि त्यावरून आपलं उत्तर चुकलं असतं. ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय, अनुष्का तुर्वे डी उत्तर, सर्वांचं अभिनंदन, खूप छान, अगदी योग्य उत्तर तुमचं. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी, निंबाच्या पानांचा लगदा टिंब घ्यावा. पहा जर असा प्रश्न असेल तर उत्तरात जशाच तशी ओळ शोधायची आणि नंतर पर्यायाकडे बघायचं. जर रिक्त जागेचा प्रश्न असेल तर पर्याय वाचायची सुद्धा गरज नाही, योग्य उत्तर डायरेक्ट उत्तरामध्ये मिळतं. प्रश्न तिसरा, निंबाच्या पानाचा लगदा टिंब घ्यावा. हा पानाचा लगदा एवढे जरी शब्द सापडला तरी अगदी योग्य उत्तर तुम्हाला मिळेल. पर्याय ए गुळाबरोबर, पर्याय बी पाण्याबरोबर, पर्याय सी दुधाबरोबर आणि पर्याय डी लोण्याबरोबर. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर, लिंबाच्या पानाचा लगदा टिंब घ्यावा. पर्याय ए गुळाबरोबर, पर्याय बी पाण्याबरोबर, पर्याय सी दुधाबरोबर, पर्याय डी लोण्याबरोबर. चला योग्य उत्तर यायला सुरुवात झाली. अनुष्का थोरवे ए उत्तर देते गुळाबरोबर. बघू बाकी त्यांचं काय म्हणणं आहे. कृष्णा खाडे ए उत्तर. उमेर दुसऱ्या प्रश्नाचं ते उत्तर देतोय, तुझं अभिनंदन, तू लाईव्ह तासिका कर, पाठीमागे पडलाय. तिसरा प्रश्न चालू आहे. उमेर माग पडलायस तू, लाईव्ह तासिका करत चल. श्रेया चौरे ए उत्तर. नंदन ए उत्तर, अभिनंदन नंदन तुझं, खूप छान. यशस्वी भवर ए उत्तर. कृष्णा खाडे बघा ओळ क्रमांक सांगतोय, कृष्णाने ओळ ओळखली, कृष्णा यशस्वी भवरने ओळ ओळखली, खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप छान. तनुष्का खटके ए उत्तर. प्रदीप सानप ए उत्तर. अक्षता सानप ए उत्तर. क्षितिजा खाडे ए उत्तर. नंदन ए उत्तर देतोय. नंदन प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत जा, वरती तू टाकलं होतं 3चं ए आणि एका प्रश्नाचं एकदाच उत्तर टाकत जा, परत परत नको. एकदा आलं तरी ठीक, जर चुकलं असेल तर दुरुस्त करत जा फक्त. आदित्य सानप ए उत्तर. अनुष्का थोरवे म्हणते तिसऱ्या ओळीमध्ये, खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न तिसरा, लिंबाच्या पानाचा लगदा गुळाबरोबर घ्यावा आणि वरती आले पानाचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो. खूप छान, तुम्ही ओळ क्रमांकही शोधली आणि उत्तरही शोधलं, त्यामुळे तुमचं कोणाचंही उत्तर चुकलं नाही, तुमच्या सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर. हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती, निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी पहा. निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी पहा. पर्याय ए त्वचेसाठी, पर्याय बी केसांसाठी, पर्याय सी डोक्यासाठी आणि पर्याय डी पोटासाठी. चला प्रश्न चौथा, निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी. पर्याय ए त्वचेसाठी, पर्याय बी केसांसाठी, पर्याय डी डोक्यासाठी आणि पर्याय डी पोटासाठी. चला योग्य ओळ क्रमांकही सांगत आहेत पहा सर्वजण. चला आधीच्या प्रश्नाची तिसरी ओळ सांगताय. ज्यांनी ज्यांनी तिसरी ओळ सांगितली बघा, कृष्णा खाडे, यशस्वी भवर, अक्षता थोरवे, अनुष्का थोरवे, क्षितिजा खाडे, श्रेया चौरे, तुम्ही तिसऱ्या प्रश्नाची ओळ क्रमांक सांगितली, तुमचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर, चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. निंबाच्या बियांचा चांगल्या असतात कशासाठी. पर्याय ए त्वचेसाठी, पर्याय बी केसासाठी, पर्याय सी डोक्यासाठी आणि पर्याय डी पोटासाठी. वरून 7वी ओळ जर वाचली तर तुम्हाला लवकर उत्तर मिळेल किंवा खालून 6वी ओळ वाचली तरी तुम्हाला उत्तर मिळेल. चौथ्या प्रश्नाचं वरून 7व्या ओळीत, खालून 6व्या ओळीमध्ये उत्तर, योग्य उत्तर झटपट मिळेल तुम्हाला. चला अक्षता सानप तिसऱ्या ओळीत म्हणते मागल्या प्रश्नाचं उत्तर. अक्षता अभिनंदन. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका.
कृष्णा सी उत्तर देतोय डोक्यासाठी. श्रेया चौरे सी उत्तर. हुमेर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतोय. हुमेर अभिनंदन तुझं. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक. हुमेर तू ताशिका पाठीमागे पडतोय, लाईव्ह ताशिका करत चल. अक्षता सानप सी उत्तर. अनुष्का थोरवे सी उत्तर. नंदन सी उत्तर देतोय आणि तिसरी ओळही सांगतोय. अभिनंदन नंदन, खूप छान उत्तरही सांगितलं आणि ओळ क्रमांक सांगितली. खूप छान, अभिनंदन. टाकताना प्रश्न क्रमांक उत्तर आणि नंतर ओळ क्रमांक टाकत जा. तुझं उत्तर अगदी योग्य. चला प्रश्न चौथा. निंबांच्या बिया चांगल्या असतात कशासाठी? तर योग्य उत्तर पर्याय सी डोक्यासाठी. श्रेया चौरे 5वी आणि 6वी ओळमध्ये. श्रेया 5वी नाही 7वी ओळ आहे. पहा नीट पोच. 5वी आणि 6वी नाही 7वी ओळ आहे. निंबाच्या बियांचा लगदा डोक्याला लावून 10 मिनिटांनी धुवून टाका, त्यामुळे डोक्यातील कोंडा होणे व डोका फोड उठणे हे नष्ट होण्यास मदत होते, अशी ओळ. चला खालून ओळ म्हणतोय कृष्णा 5वी आणि 6वी. अभिनंदन कृष्णा. क्षितिजा खाडे सी उत्तर. ज्यांचं ज्यांचं सी उत्तर आहे अगदी सर्वांचंच सी उत्तर आहे, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अगदी चारही प्रश्नाचे योग्य उत्तर तुमच्यासाठी. 5वा प्रश्न स्क्रीनवर. शेवटचा प्रश्न, प्रश्न 5वा. प्रभावी या अर्थाचा शब्द आहे. प्रभावी या अर्थाचा शब्द आहे. हुमेर 4थ्या प्रश्नाचं शी उत्तर. अभिनंदन हुमेर. हुमेर 9 वाजता ये, आपल्याला वेळेत जायचंय. चला प्रश्न 5वा. प्रभावी या अर्थाचा शब्द याचा उतार्यात शोधायचा नाही. प्रभावीचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. ए असाधारण, पर्याय ए असाधारण, पर्याय बी परिवर्तनशील, पर्याय सी उपयोगी आणि पर्याय डी निष्फळ. पहा प्रभावी या शब्दाचा अर्थ आहे. योग्य उत्तर टाईप करा. प्रभावीचा बऱ्याच जणांचा आता प्रभावी या शब्दाचा उत्तर. चला योग्य उत्तर टाईप करा. कृष्णा डी म्हणतोय प्रभावी म्हणजे निष्फळ. पहा आपण म्हणतो ते औषध खूप प्रभावी आहे, त्या औषधाने मला गुण आला. ते डॉक्टर खूप प्रभावी आहेत, त्यांचा चांगला गुण मला येतो. म्हणजे प्रभावीचा अर्थ तुम्हाला समजेल. पर्याय ए असाधारण, पर्याय बी परिवर्तनशील, पर्याय सी उपयोगी आणि पर्याय डी निष्फळ. कृष्णाकडे डी उत्तर. नंदन डी उत्तर. क्षितिजा खाडे डी उत्तर. तनुष्का खटके डी उत्तर. पहा तुम्हाला मी अजून एक वाक्य सांगतो. पहा आमचे शिक्षक खूप प्रभावी शिकवतात. म्हणजे कसं शिकवतात याचा अर्थ तुम्ही लावा आणि तुम्ही डी उत्तर देताय. बघू किती जणांचं बरोबर येत आहे. चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उतारा क्रमांक 164चा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा कृष्णा खाडे सी उत्तर. आदित्य सानप डी उत्तर. हुमेर डी उत्तर. पहा जर प्रभावी शब्द आपण एखाद्या वाक्यामध्ये वापरला तर आपल्याला त्याचा अर्थ लगेच काढता येतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिले, निष्फळ म्हणजे निरुपयोगी असा अर्थ असतो त्याचा. निष्फळ म्हणजे निरुपयोगी. डी उत्तर सर्वांचं चुकीचं. कोणाचंही डी उत्तर म्हणजे ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिले त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. पहा प्रभावी याचा अर्थ आहे चारही पर्यायापैकी योग्य पर्याय सी. कृष्णाने सी उत्तर दिलं होतं. नंदन थँक्यू सो मच. फक्त दररोज लाईव्ह तासिका कर. झालेल्या तासिकाचंही मी तुला नियोजन सांगतो. तुला जर झालेल्या तासिका ऐकायच्या असतील, पाहायच्या असतील, त्या कुठं मिळतात, टेस्ट कुठं सोडवायच्या, कशा सोडवायच्या याबद्दल मार्गदर्शन लागलं तर मला तासिका संपल्यानंतर फोन कर. म्हणजे साधारण 9 नंतर फोन कर. श्रेया चौरे बी उत्तर देते. पहा परिवर्तनशील चुकीचं आहे. पहा यशस्वी भवर सी उत्तर. कृष्णा उल्लू बनाया नाही, तुला येत नव्हतं म्हणून तू डी टाकलं होतं आणि म्हणतो उल्लू बनाया. अक्षता सानप सी उत्तर. आदित्य सानप सी उत्तर. पहा सी उत्तर अगदी योग्य उत्तर. पर्यायी प्रभावी म्हणजे उपयोगी. खूप छान. श्रेया चौरे सी उत्तर. पहा
आपल्याला जर एखाद्या शब्दाचा अर्थ लागत नसेल तर त्याला एक पर्याय, आपण तो शब्द एखाद्या वाक्यामध्ये टाकून बघायचा आणि त्या वाक्याचा कसा अर्थ निघतोय यावरून आपल्याला त्या शब्दाचा अर्थ लावता येतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, थँक्यू सो मच. अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याचा युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्ही लाईव्ह तासिकेचा आनंद घेऊ शकाल. आपल्या मित्रांमध्ये, शिक्षकांमध्ये आपला युट्यूब चॅनल शेअर करा, जेणेकरून आपल्यासारखेच इतर विद्यार्थी याचा लाभ घेतील. चला विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण तासिका क्रमांक 164 थांबूया. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. 8 वाजता तासिका आहे. कृपया नोंद घ्या. तासिका सुरू व्हायला 5 मिनिटं उशीर होऊ शकतो. तरीही तासिका होणारच आहे. 5 मिनिटं उशीर झाला तरी तासिका होईल. सर्वांनी 8 वाजताच्या तासिकेला जॉईन व्हा. चला विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. अगदी 10 पैकी 9 उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरोबर आले. कोणाचेही 10 पैकी 10 आले नाही. ज्यांनी ज्यांनी माझं ऐकून शेवटच्या प्रश्नाचं उत्तर टाकलं त्यांचे कदाचित 10 पैकी 10 आले असतील. परंतु तुम्ही जर उत्तर टाकलं असतं तर मला कळालं असतं तुमचे 10 पैकी 10 येतात का. विद्यार्थी मित्रांनो, इथं जरी एक प्रश्न चुकला असला तरी शेवटच्या परीक्षेमध्ये आपण एकही प्रश्न चुकवून द्यायचा नाही. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिन.